मोहिनी या नव्या मालिकेच्या आजच्या 29 मार्चच्या भागामध्ये बघा, आर्केची एका मुलीसोबत धडक होते. चूक तर आर्केची असते पण तो तिच्यावरती असा काही भडकतो की अख्खं सेट हादरलेलं असतं. ती मुलगी रडायला लागते, आर्केची माफी मागते. आर्के तिच्यावरती वचकतो की तोंड नाही दाखवायचा. डोळे फुटलेत का तुझे? समोर दिसत नाही का तुला? असं फुटके डोळे घेऊन वावरायचं नाही माझ्या आसपास. चल निघितून. आणि त्याने चुटके वाजवता ती बिचारी घाबरते आणि दूर सरकते. पण आता मात्र मोहिनी आर्केच्या विरुद्ध आवाज उचलते जी गोष्ट आधी कधी घडलीच नव्हती. अक्षरशः अख्खं सेट पुन्हा हादरून गेलेलं असतं. कारण जेव्हा मोहिनी स्वतःहून आर्केला त्या मुलीची माफी मागायला सांगते, सगळेजण विस्फारलेल्या डोळ्यांनीच मोहिनीकडे बघत असतात. आर्के सगळीकडे एक नजर फिरवतो आणि पुन्हा जेव्हा तो मोहिनीवरती कटाक्ष टाकतो, त्यानंतर तो त्या डायरेक्टरला विचारतो की काय तुषार? तेव्हा तो म्हणतो की सर ती नवीन आहे सर. आर्के गालातच हसतो आणि मोहिनीच्या नजरेला नजर देत तो विचारतो की आर यू आउट ऑफ युअर माइंड? तेव्हा मोहिनी विचारते की सर यात आउट ऑफ द माइंड असं काय आहे सांगा ना. तुम्ही फक्त तिला स्वारीच म्हणायचं आहे ना. तेव्हा बंटी भडकतो आणि तो तावाने येऊन विचारतो की तुझं काय डोकं फिरलं आहे का? पण त्याच वेळेस आर्के हाताचा इशारा करतो आणि त्याला गप्प बसवतो. मोहिनीला तो बोलायला सांगतो. मोहिनी बेधडकपणे आर्केला न घाबरता ती सांगते, सर मान्य आहे की तुम्ही खूप मोठे सुपरस्टार आहात, पण चूक नसताना एखाद्याला सॉरी म्हणण्यात कसला आलाय ना कमीपणा? अहो तिने सॉरी म्हटले ना तरी का तुम्ही तिला आता वाटेल तसं बोलताय? का तर ती साधी हेअर ड्रेसर आहे म्हणून का? तुमचं लक्ष फोनमध्ये होतं सर. तुम्ही तिला धडकला होतात तरीही तिने स्वतः तुम्हाला सॉरी म्हटलं ना. आणि तुम्ही काय केलं सर? तुम्ही तिला वाटेल तसं बोललात. किती अपमान केलात तिचा. तिला सॉरी म्हणा. तेव्हा आर्के विचारतो की ऑर्डर? मी फक्त 2च लोकांच्या ऑर्डर ऐकतो. आणि तो तसाच रागात तेथून निघून जात असतो. पण तरीसुद्धा मोहिनी तीच हट्ट धरून बसते. मोहिनी सांगते की सर चूक तुमची होती, सॉरी म्हणा आणि निघून जा. आर्के पुन्हा थबकतो. पुन्हा मागे वळून तिच्याकडे डोळे वटारून पाहत असतो. पण मोहिनीला आर्केची भीती नसते. आर्के परत फिरतो, मोहिनीकडे चालत येतो आणि डोळ्यांनी खुणावतो. त्यावेळेस मोहिनी पुन्हा तेच वाक्य बोलते की सर सॉरी हा खूप छोटा शब्द आहे, पण तो तुम्हाला खूप मोठं आणि महान बनवेल. तेव्हा आर्के मुद्दामच म्हणतो की काय आहे, आधीच मी खूप मोठा माणूस आहे. अजून जर मोठा झालो ना, झेपणार नाही या लोकांना. काय मुकुंदही फक्त नंदीबाईलासारखा मान डोलावतो. तेव्हा बंटी इतका भडकतो. मोहिनीवरती तो रागवतो की तुझी लायकी काय, तुझी कमाई किती, तू वर तोंड करून बोलतेस, कोणाला कळते का तुला? तेव्हा मोहिनी म्हणते, आमची कमाई किती असली ना तरी आमच्याशिवाय शूट हे होऊच शकत नाही बंटीजी. आमचं काम भलेही छोट आहे पण महत्त्वाचं आहे. जसे तुमचे स्किल्स असतात ना तसेच आमचेही आहेत. गुपचूप सॉरी बोला सर. मोहिनी अजूनही तोच हट्ट धरून बसते. आर्के इतका वैतागतो. तो आता थोडंसं चालत पुढे जातो. मुकुंदची मान पकडून त्याला जवळ खेचतो आणि त्याला सांगतो की पालखी मागव, घरी सोडायला मान हवाय ना मॅडमला. आणि डायरेक्टरला तो चक्क धमकावतो, या मुलीलाही घरी सोडा, मीही तुमची फिल्म सोडतो. आता तेव्हा तो जो डायरेक्टर आहे बिचारा चक्क हातापाया पडत असतो आर्केच्या. हा आर्के इतका ॲटिट्यूड आहे, इतका माजोर्ड आहे की डायरेक्टर तो आपले पाय पुढे देतो. तो डायरेक्टर त्याचे पायही धरतो, पण आर्के त्याला लाथ मारतो, त्याला खाली फेकून तसाच निघून जातो. मोहिनीला अजिबात पटत नाही. फक्त वेळ आर्केच्या हातात आहे म्हणून. ज्या दिवशी वेळ उलटी फिरेल ना, आर्केकडे कोणी धुंकूनही बघणार नाही. आता बंटी मोहिनीवरती इतका भडकलेला असतो. आर्के सर आधीच त्यांचं टेन्शनमध्ये आहेत. त्यांच्या आईला फोन लागत नाही आहे, कॉन्टॅक्ट होत नाही आहे आणि त्यात तू त्यांना दुखावलात. तेव्हा मोहिनी तिला काही फरक पडत नाही. ती विचारते की का कुकुलो बाळ आहे तुमच्या आर्के सर, आई विना न राहायला? तेव्हा बंटी सांगतो की तसं नाही आहे. त्यांची आई चारधाम यात्रासाठी गेली आहे. तिथून अपघाताच्या बातम्या येत आहेत. त्यांच्याशी काहीच कॉन्टॅक्ट होत नाही आहे म्हणून ते टेन्शनमध्ये आहेत. हां, आता फक्त थोडंसं मोहिनीलाही वाईट वाटतं. बंटी आता मोहिनीसोबत
मुकुंदाला सुद्धा धमकावतो. काय आहे प्रोडक्शन, समजाव या मुलीला, नाहीतर आयुष्यभर घरी बसवे ना. मुकुंद त्याचीही माफी मागतो. बंटीही त्वरत निघून जातो. मुकुंद आता मोहिनीला ओरडतो की मोहिनी अगं काय करून ठेवलं हे. अगं ही हेअर ड्रेसर, हिला काही फरक पडला नाही, मग तू का बोललीत. तेव्हा मोहिनी सांगते की सर, माझी आई पण हेअर ड्रेसर होती. मुळात यांना अधिकारच नाही आहे आपल्यासारख्या गरिबांचा अपमान करण्याचा. मला माझी आईच दिसली तिच्यामध्ये. आपण अशा लोकांना मान देतो ना, हे श्रीमंतीचा माज दाखवून आपल्या गरिबांचा अपमान करतात. आता मुकुंदाला सुद्धा पटतं, आपलंही काम तितकंच महत्त्वाचं आहे, इतकंच म्हणायचं होतं मला, पण हरकत नाही, मी जाऊन सॉरी बोलते. आता मोहिनी थोडंसं पुढे जाते. मुकुंद तिला सांगतो की ऐक, फक्त सॉरीच बोल, काही बोलू नकोस. सॉरी बोलली नसतील ना तर मग शूट नाही सुरू होणार. तिकडे आरके अजूनही खूप वाईट मनस्थितीत असतो, कारण त्याच्या आईशी त्याचा कॉन्टॅक्टच होत नाही. आरके इतक्या आतुरतेने आईच्या फोनची वाट पाहत असतो, तिच्याशी काही कॉन्टॅक्ट होत नाही, म्हणूनच त्याचं पार अवसान गळून पडतं. आई अगं कुठे आहेस तू, तुलाही माहिती आहे की तुझ्याविना मी राहूच शकत नाही, प्लीज कॉल बॅक. मनातच तो बोलत असतो. डोळ्यात त्याचे अश्रू दाटून येतात आणि इतक्याच एंट्री होते, ती म्हणजे मोहिनीची. मोहिनी ज्या क्षणी आरक्याला बघते त्या क्षणी तिला कळून चुकतं की तो खूप वाईट मनस्थितीतून जातोय. मोहिनी जेव्हा त्याला हाक मारते, आरक्याच्या डोळ्यात अश्रू असतात ना, मग ते लपवण्यासाठी तो पाठमोरा फिरतो. मोहिनी म्हणते की सर सॉरी, मला आत्ताच कळलं की तुमची आई उत्तराखंडमध्ये अडकली आहेत. मला माहीत नव्हतं, खरंच सॉरी. पण आरके इतका भडकतो, तो बंटीला जोरात हाक मारतो. बंटी येतो. समोर मोहिनीला पाहून त्याला आता सगळा प्रकार कळतो. नक्कीच मोहिनीने काहीतरी आगाऊपणा करून ठेवला असेल वाटतं. बंटी येतो तेव्हा आरके त्याला आदेश देतो, हिला आत्ताच्या आत्ता बाहेर काढा. मोहिनी रिक्वेस्ट करते की प्लीज, हे बघा मी माफी मागायला आली आहे, फक्त थोडंसं बोलू देत. पण बंटी तिला पुन्हा एकदा ओरडतो की तुला कळत नाही आहे का, ए मेकअप, चल निघ बरं इथून, नाहीतर शूट थांबेला. आता मोहिनीला तेच नको असतं. मोहिनी आपली गुपचूप तेथे निघून जाते. मोहिनी व्हॅनिटीमधून खाली उतरते आणि ती खूपच अस्वस्थ असते. अचानकच मोहिनीला तिच्या आईचा फोन येतो. शालिनी तिला सांगते की घरी जरा लवकर ये, कारण तुला कार्तिकीला तयारसुद्धा करायचं आहे, पाहुणे लवकर येणार आहेत. तेव्हा मोहिनी वैतागत विचारते की आई अगं खरंच दीदूचं लग्न लावून देणार आहेस का. शालिनी तिचं ऐकून न घेता तिला सांगते की येताना गजरे घेऊन ये आणि फोन ठेवून देते. आता वैताग तर मोहिनीला पण आहे की नाही, पण ती थोडीच अशी रिॲक्ट होते. आरके जरा अतिच करतोय ना. मोहिनी मुकुंदकडे जाते आणि त्याला रिक्वेस्ट करते लवकर घरी जाण्यासाठी. मुकुंद म्हणतो की नाही या, अगं तुला आज थांबावं तर लागणारच आहे, एकतर मगाशी त्यात उशीर झाला, वेळ वाया गेलाय. मोहिनी रिक्वेस्ट करते की अरे पण आरके आणि हिरोईनच आहे ना, मग बाकीच्या आहेत की मेकअप आर्टिस्ट, मॅनेज होईलच की. मुकुंद सांगतो की मोहिनी असं काय करते सगळं, आज डान्स सिक्वेन्स आहे की नाही, सगळे डान्सर्स तयार करायचेत ना. ए बाबा तू असं लवकर वगैरे जायचं काही काढू नकोस हा. त्याला फोन येतो तेव्हा तो आदेश देतो की चला जेवण लावा पटकन, आणि फोनवरती बोलत निघून जातो. मोहिनी आता द्विधा मनस्थितीत अडकते. एकीकडे शूट, तिचं मेकअपचं जॉबही महत्त्वाचा असतो आणि दुसरीकडे आता घरी जाणंही महत्त्वाचं असतं. आईने घरी लवकर बोलवलं आणि नेमकं आजच शूटिंग वाढलं. आता मोहिनीला काय करावं सुचत नसतं. तिकडे तोपर्यंत शालिनी घरातली सगळी आवरावर करत असते. घराची साफसफाई तिची चालू असते. तोपर्यंत इकडे पॅनिटीमध्ये येऊन मोहिनी कान्हाकडे रिक्वेस्ट करते, प्रार्थना करते की ए कान्हा, तू असं काही करू शकत नाहीस का की मला घरीच लवकर जाता येईल. आणि तिची प्रार्थना फळाला येते एका सेकंदात, कारण एक हिरोईन जी आहे ना ती आतमध्ये येते. मोहिनी तिला विचारते की तुमचं लवकर पॅकअप झालं. तेव्हा ती सांगते की माझं कुठे, अख्ख्या युनिटचंच लवकर पॅकअप झालं आहे. मोहिनी विचारते की कसं काय, पण शूटिंग तर वाढणार होतं ना. तेव्हा ती सांगते की ते कॅमेऱ्याचं काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे, त्यामुळे शूटिंग थांबले. मोहिनी इतकी खुश होते मनातून. कान्हाकडे पाहत ती विचार करते की किती पटकन ऐकलंस रे तू माझं.
इकडे महेंद्र शालिनीसाठी चहा बनवून घेऊन येतो. तेव्हा शालिनीला तो म्हणतो की घ्या, तुमच्यासाठी फक्कड चहा बनवला आहे मी. तेव्हा ती सांगते की थोडंसंच काम राहिले. आता तिच्या हातून तो पोछा बाजूला फेकून तो सांगतो की ओ मदर इंडिया, अहो घ्या ओ चहा. तेव्हा शालिनी आणि महेंद्र दोघेही चहा पित असतात. महेंद्र पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो की खरंच लग्न करायचं आहे का कार्तिकीचं? तेव्हा शालिनी सांगते की हो, माझं ठरलं आहे, पाहुणे येतीलच आज. महेंद्र पुन्हा विचारतो की निर्णय नाही बदलू शकत? आता तिने त्या निर्णयावर तो शिक्कामोर्तबच केलेला असतो. ज्या क्षणी मोहिनी घरी येते, शालिनी तिला हाक मारते. तिला विचारते की गजरे आणलेत तो? मोहिनी सांगते की हो. शालिनी म्हणते की चा, मग कार्तिकीला ना तू छान तयार कर. पाहुण्याने बघता क्षणी तिला पसंत केलं पाहिजे. ज्या क्षणी मोहिनी महेंद्रकडे बघते तेव्हा महेंद्र तिला इशारा करतो, शांत राहा, काय करायचं पुढे त्याचं तो बघेल. शालिनी जेव्हा त्याच्याकडे वळते तो इकडे तिकडे बघण्याची फक्त नाटकं करतो. आता मोहिनी तर निघून जाते घरात. महेंद्र उठून येतो, त्याला शालिनीला बोलायचं असतं पण त्याची हिंमतच होत नाही. तो म्हणतो की मी असं म्हणत होतो काहीतरी गोडाचं घेऊन येतो, बंगाली मिठाई आणू पाहुण्यासाठी. शालिनी फक्त हुंकार देते. महेंद्र गुपचूप निघून जातो. आता थोड्याच वेळात मोहिनी कार्तिकीला तयार करत असताना इतकी कार्तिकी चिडचिड करत असते, छान तयार करा मला, पाहुण्याने बघता क्षणी अगं पसंत केलं पाहिजे. तेवढीच एक गोष्ट आहे ना माझ्याकडे, सुंदरता. बाकीचं टॅलेंट, स्किल्स, ॲम्बिशन्स काहीच नाही आहे ना माझ्यात. आता आईने ठरवलंच आहे ना, मुलगा काय मला पसंत पडणारच आहे. तो कसाही असला तरी कार्तिकीला आपले अश्रू रोखताच येत नसतात आणि मोहिनीला तिच्यासाठी इतकं वाईट वाटत असतं. इतक्यातच डोअर बेल वाजते. शालिनीला कळून चुकतं की पाहुणे आलेच आहेत. ती पटकन स्वतःला ठीकठाक असल्याचं बघते आणि जाऊन दरवाजा उघडून त्यांचं स्वागत करते. पाहुण्यांना ती घरात आत बोलावून घेते, त्यांना बसवते, त्यांच्यासाठी पाणी घेऊन येते. कार्तिकी तिकडे मोहिनीचा हात पकडून तिला सांगते की अगं कर ना मेकअप, थांबलीस कशाला, ए बघ इथे राहिलं बघ. आणि ती रडता रडता मोहिनीला सांगते की कसं आहे, आज माझं लग्न असंही ठरेलच, मी या घरातून निघून जाईल, म्हणजे तुमच्या मागचे कटकटच जाईल ना. आणि ती रडायला लागते. इकडे पाहुण्यांना शालिनी पाणी आणून देते. पाहुणे थोडंसं पाणी पितात. शालिनी त्या मुलाची आई मुलाची ओळख करून देते. हा आमचा मुलगा कुणाल. शालिनी त्यांच्याशी भेटते, विचारते की घर सापडायला काही त्रास वगैरे नाही ना झाला. मुलगा सांगतो की नाही नाही, अजिबात नाही. ती विचारते की तुमच्यासाठी काय आणू. तेव्हा त्या मुलाची आई सांगते की चहा चालेल, पण मुलाचे वडील म्हणतात की नाही, आम्हाला सध्या काही नको, थोडी घाई आहे आम्हाला जाण्यासाठी. शालिनी पुन्हा त्यांना काहीतरी पिण्या खाण्यासाठी आग्रह धरते. तेव्हा ते मुलाचे वडील सांगतात की नाही हो, आम्हाला जरा घाई आहे, इथेच जवळपास आम्हाला लग्नालासुद्धा जायचं आहे, तुम्ही फक्त मुलीला बोलवता का, एकदा बघणं झालं की बरं पडेल. शालिनी म्हणते की हो, ती तयारच होते, मी बघते. शालिनी जेव्हा इकडे रूममध्ये येते तेव्हा अजून कार्तिकीला तयारच केलेलं नसतं मोहिनीने. आता शालिनी ओरडते की हे काय, तू अजून तयारच झालेली नाही आहेस. शालिनी असं रागावता क्षणी कार्तिकी म्हणते मोहिनीला की बघ, म्हटलं होतं की नाही, तुझ्यामुळे मला ओरडा बसला. आता मोहिनीला ती दूर ढकलते आणि सांगते की आणि इकडं माझं मी करते, तू बाकीच्यांच्या लग्नात बरं पटापट तयार करतेस का नवरीला. मोहिनीला ते सांगते की जा, तू त्यांच्या चहा नाश्त्याचं काय ते बघ. मोहिनी दरवाजाची कडी उघडून परत येते. आई, कडी तरी लावून घे ना आतनं. आता ते मोहिनीला बाहेर काढते आणि आतून कडी लावून घेते. मोहिनी पाहुण्यांच्या चहा नाश्त्याचं बघते तेव्हा ती मुलाची आई हाका मारत असते, शालिनी ताई, अहो या पटकन, मुहूर्ताची वेळ चुकेल, आम्हाला अजून लग्नालासुद्धा जायचं आहे. मोहिनी इतक्यात त्यांच्या नाश्त्याचं घेऊन येते. आता त्या मुलाच्या आईला वाटतं की बहुतेक हीच मुलगी आहे. आता ते वडिलांच्या कानामध्ये कुजबुजते की ही अशी का आली आहे. इतक्यात मोहिनी नाश्ता घेतला होता पण चहाही घेऊन येते. जेव्हा ती विचारते मुलाची आई, तू अशी का आली आहेस, तयार नाही झाली, तेव्हा मोहिनी त्यांना हसून सांगते की नाही नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, ती कार्तिकी, तिची मी धाकटी बहीण आहे. तेव्हा मुलाची आई म्हणते की तरीच म्हटलं, फोटोत किती वेगळी दिसत होती ना ती. आणि प्रेक्षकांनो, भाग इथेच संपतोय. नव्या मालिकेचे एपिसोड्स
पाहण्यासाठी सबस्क्राईब जरूर करा. बघूयात पुढे काय ट्विस्ट आहे. मोहिनीला कोणत्याही परिस्थितीत कार्तिकीचं लग्न थांबवायचं असतं, कारण कार्तिकी खुशच नाही आहे. आता आरकेला माहिती मिळते की रेस्क्यू ऑपरेशन थांबले तरीही त्याच्या आईचा काहीच थांगपत्ता लागलेला नसतो. म्हणून तो खूपच चिडतो आणि त्याचा मोबाईलच आपटतो. जेव्हा कार्तिकीला शालिनी मुलासमोर घेऊन येते तेव्हा ती मुलाची आई स्पष्ट सांगते की आम्हाला मुलगी सून म्हणून हवी होती, हिरोईन म्हणून नाही. आणि ते कार्तिकीला नापसंत करून निघून जातात. शालिनीला याचा मोठा धक्का बसतो. पण मोहिनी तिला सांगते की मीच त्या पाहुण्यांना चुकीची माहिती दिली होती, कारण कार्तिकीच्या मनात ते लग्न करायचंच नव्हतं. म्हणून आता आरकेची आई आरकेवरती खरं प्रेम करत नाही या, ती एक नाटक करते. आरकेला 12 तास ॲक्टिंग करावी लागते आणि मला 24 तास. म्हणजे तिने गायब होण्याचं फक्त नाटक केलं आहे त्याच्या मनाला गिल्ट देण्यासाठी. आरके एका ठिकाणी थांबतो जिथे पोतराजाचा खेळ चालू असतो. आरके तिथलाच चाबूक उचलतो आणि स्वतःला फटके द्यायला लागतो. आता आरकेचं आपल्याला पोतराजाचं रूप बघायला मिळणार आहे. पण आरकेची आई नेमकी आहे तरी कोण? आणि मोहिनी कार्तिकीचं लग्न कसं मोडते? पाहणं तितकंच मनोरंजक ठरेल.